नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गेल्या वर्षी ज्यांची परीक्षा झाली मे 2025 मध्ये त्यांच्या हार्ड कॉपी रिझल्ट बद्दल चर्चा करणार आहोत. ते हार्ड कॉपी रिझल्ट कसे घ्यायचे, कुठून घ्यायचे, काय करायचे, या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. या हार्ड कॉपी रिझल्ट जे साधारणपणे 30 किंवा 1-2 तारखेला ऑलरेडी जे सेंटर्स आहेत तिकडे ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत. सर्व सेंटर्सला त्या सेंटरच्या सर्व मार्कशीट तिकडे गेलेल्या आहेत. तर जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांच्यासाठी कसा प्लॅन आहे किंवा कुठे जायचं हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली गेल्या वर्षी त्या विद्यार्थ्यांसाठी नक्की फायदेशीर असणार आहे. त्यांच्यासोबत नक्की शेअर करायला विसरू नका. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर जसं की मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की जून पर्यंत किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्याला मार्कशीट जे आहेत त्या डिस्ट्रीब्यूट होतील. त्याप्रमाणेच शेवटच्या आठवड्यात मेच्या शेवटच्या आठवड्यात आरंभ 30 किंवा 1 तारखेला या मार्कशीट डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत सर्वत्र. जेवढे काही सेंटर्स आहेत आपले डीडीआर ऑफिसेस, त्या सर्व डीडीआर ऑफिसेसमध्ये मार्कशीट्स उपलब्ध आहेत. प्रत्येक सेंटर्स जे आहेत डीडीआर ऑफिसेस, त्या डीडीआर ऑफिसेस मधून गेल्या वर्षी ज्यांनी एक्झाम दिलेली आहे 2025 मध्ये त्या विद्यार्थ्यांनी हे कलेक्ट करायचे आहेत सर्व मार्कशीट त्यांच्या, आणि स्वतः जाऊन कलेक्ट करायचं. त्यामुळे तुम्हाला असं वाटायला नको की येतील मला नाही येतील वगैरे, पण तुम्हाला ते स्वतः जाऊन कलेक्ट करावं लागतील मार्कशीट. तुम्हाला ती मिळणार नाही किंवा पोस्ट होणार नाही. सो तुम्हाला स्वतः जावं लागेल, डीडीआर ऑफिस मधून कलेक्ट करावं लागतील मार्कशीट. ठीक आहे. तर पुण्यातले जे काही डीडीआर ऑफिस आहे तिथे जाऊन ज्या विद्यार्थ्यांनी पुणे सेंट्रल एक्झाम दिलेली आहे त्यांनी पुण्यातील सेंटर मधून डीडीआर ऑफिस मधून हे कलेक्ट करायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी नाशिक मधून दिले नाशिकच्या डीडीआर ऑफिस मधून कलेक्ट करायचे आहे. नागपूर आहे, अमरावती, अकोला आहे, सोलापूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, अहिल्यानगर आहे, हे जे काही सेंटर आहे त्या सर्व सेंटर्स मधून आपण ज्यांनी जीडीसीए ची परीक्षा दिलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी ह्या मार्कशीट्स कलेक्ट करणं गरजेचं आहे. तर नक्की कलेक्ट करा त्या मार्कशीट. आणि ज्या विद्यार्थ्यांना समजा पत्ता माहित नाहीये डीडीआर ऑफिस कुठे आहे काय वगैरे, त्या विद्यार्थ्यांना नक्की कॉल करा आम्हाला किंवा विचारा, व्हॉट्सअपला कॉल करू शकता आपल्या लँडलाईन नंबरवरती किंवा डायरेक्टली मोबाईलवरतीही कॉल करू शकता. तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल, सेंटरचा सगळा ऍड्रेस दिला जाईल जेणेकरून तुम्ही जाऊ शकता तिकडे. आणि हा ऍड्रेस ऑलरेडी जे काही जीडीसीए ची वेबसाईट आहे आपली सहकार आयुक्तांची, त्या वेबसाईटवरती ऑलरेडी मेन्शन केलेला आहे. तरी जर तुम्हाला नाही मिळाला तर तुम्ही नक्की कॉल करून विचारा. तुम्हाला सर्व ऍड्रेस जो आहे डिटेल पत्ता सांगितला जाईल, तिथे तुम्ही जाऊन डायरेक्टली तुमच्या मार्कशीट कलेक्ट करू शकता. पण जे विद्यार्थी जीडीसीए मे 2025 ची परीक्षा पास झालेले आहेत अशाच विद्यार्थ्यांनी जायचंय. तुम्ही नक्की जाऊन रिझल्ट घ्यायचा आहे. जर नाही समजला ऍड्रेस तर नक्की कॉल करा, तुम्हाला प्रॉपरली गायडन्स दिलं जाईल आणि तुम्हाला पत्ताही सांगितला जाईल. जर फोन नाही उचलला, जे डीडीआर सेंटर आहेत त्यांनी समजा फोन नाही उचलला किंवा नंबर लागत नाहीये, तर डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता. जे जिल्हा उपनिबंधक कार्यालय आहे तिथे तुम्ही जाऊन त्या गोष्टीची चौकशी करा, तुमचे रिझल्ट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. मुंबईच्या सेंटरमध्ये मुंबई मधले जे काय त्यांनी तिकडनं घ्या. ठाण्यातले लोक आहेत ते ठाणे सेंटर मधून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. त्यांना जे गेल्या वर्षी ज्यांनी परीक्षा दिल्या त्यांच्यासाठी आहे. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा त्यांना हार्ड कॉपी रिझल्ट मिळेल डीडीआर ऑफिसमधनं. आणि जीडीसीए कॉलेजच्या अनेक कोर्सेस बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नक्की कॉल करा, ज्यामध्ये ओपन स्कूलिंग कोर्सेस, 10वी 12वी डिस्टन्स कोर्सेस आहेत, ऑनलाईन कोर्सेस आहेत. वर्किंग प्रोफेशनलसाठी पुणे विद्यापीठाशी संलग्न एमबीए आहे, ज्यामध्ये एमबीए HR, एमबीए फायनान्स, एमबीए मार्केटिंग, एमबीए सप्लाय चेन या सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत. त्या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना करायचे त्यांनी नक्की माहिती घ्या, तो कॉल करा, विचारा डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन काय आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली ऑफिसला व्हिजिट करू शकता आणि आपण समोरासमोर चर्चा करू शकतो. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.